अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगन सदृश तत्वमस्य दिलक्षम एकम नित्यम विमलम चलम सर्वदि साक्षीभूतम भवातीत त्रिगुणरहित सद्गुरुतम नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंठटोपी समाला दंडकमंडलुधर कट्टांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिमम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथरंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची त्या मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वर्धन स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचावर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येतात ती ब्रह्मसुता नमियेली जो अज्ञानतिमिरनाशक अविद्या कारणछेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेच श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय मिळाला. धर्मसंस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतींचे कर्तव्य मंगे तसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जाती तो कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे एकूणी अस्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरदहस्ते करुणी आता नमू साधू वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमकुटवंतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मानत यांचे चरण मिळेले ईश्वरचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथरंभितया नमित वरप्रसादाकारणे अहो तुम्ही संत जनी मजदिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुणी ग्रंथरचना करवावी. आता करुण मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणूनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तेकडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदुदिंदुनी पाही अमोल मुक्त फळे घेतली काही द्यावया मानसुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत आदरे भक्त परिसुत प्रथमोध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोडा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसीच निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माजारी राजप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी भेटीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पाचला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसुनी दोहोंवरी तिसरीवर बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करोणी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वनांतुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र एशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाका प्रति जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिले केले गोदावरीचे स्नानस्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो येऊनी या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरात स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथूनही स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले तैपासून या नगरांत आनंदी हो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष वेड्या मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवर ठेवणी कर दर्शन देती त्यांची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसतो द्वितीयाध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु.
अध्याय 3 श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोकाचमत्कार दाविती. काही वर्ष करुणी वस्ती मंगळ वेडे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत अप्पा टोळ झाले भक्त तेथीलचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वरणू. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे प्रत्ने भाग पडे. टोळ गेली या परतुनी स्वामी चालले उठुनी बहुत वर्जले सेवकांनी परिणच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तिथे एक अविंदा होता तो करिता यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास्तव निश्चिती आली चोळप्पाचे गृहप्रती स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. योगयागादिक काही चोळप्पाने केले नाही परिभक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजीराजी गादीवरी दक्ष असून कारभारी परमण्याने असतीजे. चोळप्पाचे गृहप्रती आले कोणी एक यती लोकाचमत्कार दाविती गावांत मात पसरली. लोकांमाजी पसरली मात रूपासी कळला वृत्तांत की आपल्या या नगरात यती विख्यात पातले. वार्ताईसे कुणी राव बोलला काय वाणी गावांत यती येऊनी फार दिवस झाले. परियामा श्रुत पाही आजवर झाले नाही आता जाऊनी लवलाही भेटूत यतीवर या. परिते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. रावमुखांतून वाणी निघाली टोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडेली ते. सकळ सभा आनंदली समस्ते पावली वंदिली षोडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोतो तृतीयोध्याय घोडा. श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयोध्यायः. अध्याय 4 श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करीत आचारी पुरुषात येती हाता स्वामीचरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेलं. कथाध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले यती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्या ते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न इति दुर्देशहुनी. शरीर भोगी कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पासाराते फसले ऐसे आले कित्येक. भक्तांतरी जे जे इच्छिती तेथे यतिराजपूर्वी ती दृढ चरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू. जे कनिंदक कुटिलता शास्ते केवळ नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करीताती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी हसोनी म्हणती जणांसी ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याच्या अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयाने निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवलेख. एका भक्ताच्या या घरी पातली समर्थांची स्वारी ते हे दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाठावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जनसंख्यात पातले ते क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गर्जती वांचे हेतू पुरवावे मनींचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते. कोणी नवसाती करीती कोणी अनुनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटीती. मोडली जनांची गर्दी तो येऊन सेवेकरी संन्याशांपुढल्या नाना परिवस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी सूर्य जाता असता चाळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज्याचे. जे पातले करू छयना त्यांची झाली विटंबना दंडवया कुस्थित जना अवतरले यतीवर्या. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय घोडा. श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञातमच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परत्परा भक्ता खरा सदयतु. अक्कलकोट नगरांत एक तपपर्यंत स्वामीराज वास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूंकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोरथोर. तेव्हा कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयाचे अंतरी विचारायचा पातला. दिवानानी सरदार मानकरी तैसे थोरथोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणले स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना.
तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसी. आपली जरी इच्छा येसी स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणि नतयांसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकुनी उत्तर संतोषाला तो नृपवर, तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपती सह सकळ जने त्या परी तात्यासी सन्माने, गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले, नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती, तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटीचे द्रुपती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, राजघराण्यांतील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी, या नगरांतून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर, लढवून युक्ती ठोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने, दिडली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीचे या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती, जेने सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले टिटुके व्यर्थ गेले, तात्यामनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांत गाठुनी चोळप्पा प्रती, त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशा चोळप्पासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी, कृपाळू होऊन समर्थाने बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकुनी या वचन समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकूत भाविक भक्त पंचमोध्याय घोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवीत, तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलते हसुनी, मल्हारावाचे यमनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरांत आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ केला तात्यामनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पाहावा यत्न करुणी ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी, तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्तासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त हाही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकल जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी, मेन्यांत घालूनी स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यांतून उतरले मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत ते केले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासे आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परिमल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुरती, सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव, नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामींपुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला, यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणुनी सत्वर ठोकायाचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी. साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली, स्वामी वाचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तः. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयांची भक्ती, स्वस्ते सेवा नित्य करती जाणूनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी श्रवण करीती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्रासी वेतने देऊन ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोक उपदेशती. त्यांचे आनवे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापुटी, बहुत करुणी खटपटी बुवांसी शेवटी आणिले. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती, तेने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती, जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे.
एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन इति श्रेष्ठ जनसांगती कित्येक होते. त्यावेळी भावया यतींचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होई निर्धार ऐसे ऐकुनी सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणेशी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय म्हणी हातो वेडा संन्यासी. भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी. याने ढोंग माजविले तेथून या निघाले ब्रह्मचारी. आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी. तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणी तुमचे अज्ञान. यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान. याते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला म्हणी स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन. जवळ पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी लोटली या काही निशी. एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यांतून एक दंशापना करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडूनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवळ होते जे पारशी जागृती आली तयांसी. त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त. म्हणती यांत काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नासी खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखुनी वृश्चिकांसी. काय म्हणून भ्यालासी जरी वृथा भय मानितोसी. मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट हाताने याची. बुवांप्रती पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सददित. तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी. अहंकार गेला गळूनी ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु.